नमस्कार मित्रांनो, आज या ठिकाणी आपण रपटप रस्टिक टेक्स्चर कसं करतात भिंतीवर ते पाहणार आहोत. तर प्रथमतः आपण बघू शकता बॉम्बे गोल्ड या कंपनीचं 3 mm खाड्याचं हे टेक्स्चरची बॅग आहे. बॅग या ठिकाणी फोडून घेतली जात आहे. या पद्धतीने बॅग फोडणार आहोत आपण. हे बघा, मटेरियल या ठिकाणी रेडीमेड तिकडूनच बनवून आलेलं असतं. फक्त आपल्याला व्यवस्थित ते काढून घ्यायचं असतं. पाणी किती टाकावं लागतं याच्यात पेंटर? 350-400 ml टाकावं लागतं. हा सर. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला मटेरियल दाखवतो. अशा पद्धतीचं मटेरियल असतं, हातात घेऊन दाखवतात. तर याच्यामध्ये असे छोटे छोटे खडे असतात. खडे दाखवत. हां, तर हे मटेरियल व्यवस्थित आपल्याला पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे बॅग फोडल्यानंतर पाणी टाकून टेक्स्चर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. टेक्स्चरचं मटेरियल हे बघा, याच्यामध्ये खडे असतात. 3 mm दाण्याचं एक टेक्स्चर आहे. व्यवस्थित या ठिकाणी मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून खडे आणि मटेरियल एकदम समान प्रमाणात मिक्स होईल. दाखवा बरं कसं मिक्स झालं एकदा. या पद्धतीत खडे वगैरे सगळं मिक्स झालेलं आहे. आणि आता हे मटेरियल आपल्याला भिंतीवर भरून घ्यायचं आहे. पण बनवून तयार झालेलं आहे आणि या भिंतीवर आपण ते अप्लाय करणार आहोत. त्याच्या अगोदर तात्या भिंतीवर पूर्ण पाणी मारून घेत आहे. भिंत पूर्ण ओली करून घेत आहेत. अशा पद्धतीने पूर्ण मटेरियल भिंतीवर भरून घ्यायचं आहे. ते खडे खडे असे वर दिसले पाहिजे, नाहीतर कधी कधी पुट्टी आपलं मटेरियल बाजूला जातं, खडे बाजूला येतात, त्यामुळे भिंतीला फिनिशिंग येत नाही, टेक्स्चर व्यवस्थित येत नाही. व्यवस्थित आपल्याला पात्राने मटेरियल भरून घ्यायचं आहे. पूर्ण भिंतीवर हे मटेरियल आपण भरणार आहोत. आणि पूर्ण मटेरियल भिंतीवर आपण भरून घेत आहोत. हे बघा, पूर्णपणे खडे खडे भिंतीवर दिसत असतील. व्यवस्थित सगळे काने कोपरे भरून घ्यायचे आहेत आणि थोड्या वेळ सुकू द्यायचे. सुकल्यानंतर आपण पत्र्याने डिझाईन करणार आहोत. तुम्हाला तो पत्रा दाखवतो कसा असतो. तर ह्या पद्धतीत तो फायबरचा पत्रा असतो. याने आपण भिंतीवर डिझाईन करणार आहोत. या ठिकाणी मटेरियल पूर्ण भिंतीवर भरून झालेलं आहे. आणि या ठिकाणी बघा, या टूलच्या मदतीने आपण भिंतीवर अशा पद्धतीने डिझाईन बनवत आहोत. तर हे आहे रपटप टेक्स्चर. तर व्यवस्थित वाळल्यानंतर या पद्धतीने भिंतीवर डिझाईन तयार होते. सारखं मटेरियल या ठिकाणी भरायचं आहे, सारखा पत्रा या ठिकाणी मारायचा आहे. बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित पत्रा मारून घ्यायचा, भिंतीवर डिझाईन तयार होते. ही रपटप टेक्स्चरची भिंत या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. हे बघा, अशा पद्धतीत भिंतीवर डिझाईन मिळते आपल्याला. याच्यामध्ये 2-3 डिझाईन आहेत मित्रांनो. आपण अशी उभी डिझाईन काढलेली आहे. आपल्याला जरी आपल्या घराच्या भिंतीवर बाहेरून जर टेक्स्चर जर करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, आमच्याशी संपर्क साधा. व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद बोला. धन्यवाद.